पश्चिम बंगालमधून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। अवघ्या एका आठवड्यात निपाह व्हायरसचे 5 रुग्ण आढळले आहेत। पहिले 2 रुग्ण हे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथील एका खासगी रुग्णालयात काम करणारे नर्स आहेत। त्यापैकी एका पुरुष नर्सची प्रकृती सुधारत आहे, तर महिला नर्सची स्थिती अजूनही अत्यंत गंभीर असून ती ICU मध्ये उपचार घेत आहे। यानंतर आणखी 3 नवे रुग्ण आढळले आहेत। यामध्ये एक डॉक्टर, एक नर्स आणि एक आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे। या तिघांना कोलकात्यातील बेलेघाटा येथील संसर्गजन्य रोग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणानंतर प्रशासनाने तात्काळ पावलं उचलत सुमारे 100 लोकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवलं आहे। रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे। निपाह व्हायरस हा प्राण्यांकडून माणसात पसरणारा आजार आहे। हा आजार प्रामुख्याने फळखाऊ वटवाघुळांमधून पसरतो। दूषित फळं, कच्चा खजूर रस किंवा ताडी यामधून हा व्हायरस माणसात प्रवेश करू शकतो। काही वेळा हा व्हायरस माणसाकडून माणसातही पसरतो। खोकला, शिंक, लाळ, रक्त किंवा इतर शारीरिक द्रवांच्या संपर्कातून संसर्ग होऊ शकतो। निपाह व्हायरसमुळे ताप, डोकेदुखी, खोकला, श्वसनाचा त्रास होऊ शकतो। गंभीर प्रकरणांमध्ये मेंदूचा दाह होऊन हा आजार प्राणघातक ठरू शकतो। तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हा आजार घातक असला तरी सध्या त्यामध्ये महामारी पसरण्याची क्षमता नाही। मात्र वेळेत खबरदारी घेतली नाही तर धोका वाढू शकतो। म्हणूनच नागरिकांनी घाबरू नये, पण निष्काळजीही राहू नये। हात वारंवार धुवा। जमिनीवर पडलेली किंवा चावलेली फळं खाऊ नका। कच्चा ताडी किंवा खजूर रस टाळा आणि आजारी व्यक्तींच्या संपर्कात येताना काळजी घ्या। योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि खबरदारी हेच निपाह व्हायरसपासून संरक्षण आहे। फॉलो करा विस्तार मराठी, खरी बातमी, भावना आणि सत्य मराठी।